मी शारदा स्पोर्ट्स सेंटरची डायरेक्टर आणि पुणे डिस्ट्रिक्ट टेबल टेनिस असोसिएशनची व्हाईस प्रेसिडेंट या नात्याने तुमच्यासमोर उभी आहे. शारदाच्या टेबल टेनिसबद्दल तुम्हाला दरवर्षी नवीन प्लेयर्स ॲड होत असतात, नवीन प्लेयर्स, नवीन पेरेंट्स. तर काही गोष्टी मला आवर्जून सांगाव्याशा वाटतात. आज शारदा सेंटरला 30 वर्ष झालेली आहे आणि हे आमचं टुर्नामेंट घ्यायचं 30वं वर्ष आहे. आमची या खेळाची या क्लबची सुरुवात 94 साली झाली आणि त्यानंतर सलगपणे कुठलीही गॅप न घेता आम्ही इतके वर्ष टुर्नामेंट्स घेतोय आणि आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आत्तापर्यंत टुर्नामेंट घेतल्या, इंटर ऑफिस घेतल्या, इंटर क्लब घेतल्या, डिस्ट्रिक्ट रँकिंग घेतल्या, स्टेट रँकिंग घेतल्या, त्याच्यानंतर नॅशनल इंटरनॅशनल कॅम्प घेतले, ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतले. तर ह्या टेबल टेनिसचा पुढे कसा भारतामध्ये आणि महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये कसा प्रचार करता येईल, कसा हा गेम वाढवता येईल, हे आमचं मेन मोठं आमचं आहे. आणि कसं लहान मुलांना लहानपणापासून वेगवेगळ्या रीतींनी ट्रेनिंग देऊन, त्यांना कोचिंग देऊन, त्यांच्याकडून योगासनं किंवा सायकोलॉजिकल लेक्चर्स घेऊन त्यांना कसं पुढे आणता येईल याच्यासाठी आम्ही इथे कॉम्पिटिशन लेवलला ट्रेनिंग देतो. याच्यामध्ये आम्ही दर स्टेट चॅम्पियनशिपच्या आधी वेगवेगळी शिबिर आणि सेमिनार घेतो की जेणेकरून मुलांना त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे आम्ही मुलांच्या प्रॅक्टिस सेशन्स अरेंज करतो. तिथे अगदी लहान बिगिनर म्हणजे कॅडेट लेवलपासून मोठ्यापर्यंत सगळ्या कॅटेगरीतली मुलं येतात आणि खेळतात आणि त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा उत्साह, एक वेगळं वातावरण निर्माण होतं. आणि हे सगळं करताना मला अतिशय आनंद होतो की शारदा स्पोर्ट सेंटरचे पूर्वीपासून जवळजवळ पहिली 15 ते 20 वर्ष प्रत्येक पुण्यातली कुठलीही कॅटेगरीमधली जिंकणारा मुलगा आमच्या क्लबचा असायचा. इंटर क्लब आम्ही जिंकायचो. त्याच्यानंतर प्रत्येक इव्हेंटमध्ये इतक्या नॅशनल इंटरनॅशनल लेवलची मुलं शारदातून तयार झालेली आहेत पूर्वीपासून आत्तापर्यंत. आणि ही मुलं आता जगभर वेल प्लेस्ड आहेत, चांगल्या मोठ्या पोस्टवर आहेत आणि हे बघताना आम्हाला खूप आनंद मिळतो या सगळ्यामध्ये. तर या आमच्या सगळ्या वाटचालीमध्ये आम्हाला IT कंपन्या, बँका सगळ्यांची खूप मदत झाली. तसंच मॅनेजमेंट लेवलला सुद्धा सगळ्यांची खूप मदत झाली. तर या सगळ्यांचं मी कौतुक करते आणि असंच पुढे त्यांनी आम्हाला याच रीतीने मदत चालू ठेवावी इच्छा व्यक्त करते. आता हे आमचं 30वं वर्ष, त्याच्यामुळे आम्ही आजपासून आपली पहिली डिस्ट्रिक्ट रँकिंग सुरू होतीये. याच्या आधी या सीझनची सुरुवात नॉर्मली आम्ही इंटर क्लबनी करतो, ती नुकतीच पार पडली आणि आता एका मागोमाग एक या पुण्यात सगळ्या मॅचेस होणार. तर या डिस्ट्रिक्ट रँकिंग स्पर्धेमध्ये जवळजवळ 500 एंट्रीज येऊन आम्हाला रिस्पॉन्स मिळाला आहे. आणि आमच्या टुर्नामेंटचं अजून एक शारदाचं वैशिष्ट्य असं की आम्ही मेन्स आणि विमेन्स, बॉय आणि गर्ल यांना आम्ही सारखी अमाऊंट प्राईज मनी म्हणून देतो की मुलींना त्याच्यामुळे बूस्टिंग मिळतं, एनकरेज मिळतं. पूर्वी नेहमी मेन्सपेक्षा मुलींना कमी असायचं, तर ते आम्ही या 4-5 वर्षामध्ये बदलून टाकलं. अशा आम्ही दर वर्षी वेगवेगळ्या संकल्पना आम्ही प्रत्यक्षात राबवतोय जेणेकरून टेबल टेनिसला अजून पुढे बूस्टिंग मिळेल आणि मुलं जास्त चांगलं खेळायला लागतील. अजून एक सांगायचं म्हणजे आता असं स्पोर्ट्समधलं फील्ड नाही आहे कुठलंच की जिथे मुलांना एम्प्लॉयमेंट मिळत नाही, नोकरी मिळत नाही, जॉब मिळत नाही. कारण पेट्रोलियम कंपन्या, LIC, त्याच्यानंतर रेल्वे, एअर इंडिया या अनेक कंपन्या अनेक गोष्टींनी मुलांना स्पॉन्सर करतात. त्याच्यामुळे मुलं नॅशनल इंटरनॅशनल लेवलला खेळू शकतात आणि खेळल्यावर त्यांना जॉब पण मिळतो. तर अशी जॉब देण्याची जबाबदारी बँका पण घेतात, कंपन्या पण घेतात. त्यामुळे या खेळाचं भवितव्य अजून सुधारत चाललंय, अजून चांगलं होत चाललंय आणि ते अजून चांगलं होण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. गेले 5-6 दिवस ही शारदाची टुर्नामेंट सुरू आहे. याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेल्या सर्व मुलांना, जिंकलेले असू देत, हरलेले असू देत, सगळ्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला झाला. नेहमीच टुर्नामेंटमध्ये काही अपसेट असतात, तर हे सगळा अनुभव जो आहे हाच
मुलांना आयुष्यामध्ये पुढे जगायला शिकवतो. त्यामुळे हरणं का जिंकणं ही गोष्ट माझ्या दृष्टीने अजिबात महत्त्वाची नाही. तर या मुलांनी पुढे सतत खेळत राहून आपली प्रगती करणं हेच मेन त्यांचं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी त्यांना मी भरपूर शुभेच्छा देते. त्यांच्या परफॉर्मन्सबद्दल त्यांचं कौतुक करते आणि एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. ऑल द बेस्ट. आज मला खूप आनंद झाला आहे. मी 15 डबल्स, 15 सिंगल्स, 17 सिंगल्स आणि मेन्स सिंगल्स जिंकलो आहे आणि शारदा ग्रुपसाठी खूप धन्यवाद हे टुर्नामेंट बनवण्यासाठी. 2024 इथे पुरे गोल्ड मिळवलं होतं. त्याच्यानंतर आता 30 वर्षांनी आज यांनी हा परफॉर्मन्स केला. माझं नाव रुचिता दारपटकर आहे. मला 3 ह्याच्यात प्राईज मिळाले आहेत. अंडर 17मध्ये गोल्ड, अंडर 19मध्ये सिल्वर आणि अंडर वुमेन्समध्ये ब्रॉन्झ. आणि थँक्यू शारदा ग्रुप ही टुर्नामेंट अरेंज केल्याबद्दल. माझं नाव नील मुळे आहे. मी डेक्कन जिमखानामध्ये खेळतो, रेडियंट स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये आणि मी इंडियन ऑइलमध्ये स्कॉलरशिपमध्ये आहे आणि मला आता 12 वर्ष झाले खेळून टेबल टेनिस आणि मी 8 to 10 टाइम्स डिस्ट्रिक्ट चॅम्पियन आहे. स्टार्ट केलं तेव्हा मी शारदाचं स्टार्ट केलं माझं टेबल टेनिसचं करिअर. आता शारदाची टुर्नामेंट खूप चांगली गेली. मी गोल्ड मेडल जिंकलो अंडर 19 बॉईजमध्ये आणि आता परत आय एम ready for the next tournament which is held in the same venue, so it feels good to win again in Sharda district. And thank you to Sharda group for these amazing trophies and prizes to encourage the youngsters. Thank you. हाय, माझं नाव तनया अभ्यंकर आहे. मला अंडर 15मध्ये गोल्ड, अंडर 17 आणि अंडर 19मध्ये ब्रॉन्झ मिळाला आहे आणि मिक्स डबल्समध्ये पण मला ब्रॉन्झ मिळाला आहे आणि मला प्रॉमिसिंग प्लेयरचा अवॉर्ड पण मिळाला आहे. मी 8 वर्षांपासून प्रॅक्टिस करते आणि 2-3 वर्षांनी मी डिस्ट्रिक्टला परफॉर्म करायला लागले आणि पहिल्या डिस्ट्रिक्टमध्ये मी सगळं हारत होते आणि मग मिडजेटच्या लास्ट इयरला माझा सगळा परफॉर्मन्स सुरू झाला. थँक्यू शारदा फॉर ऑर्गनायझिंग दिस टुर्नामेंट आणि मला पुढे होऊन नॅशनल चॅम्पियन व्हायची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी मी तयारी करते.